आहे. तर बरेच मला कमेंट आले म्हणजे त्याच्यावर की काही होलसेल मिळत नाही, खूप जास्त घ्यावं लागतं दुकानदारांसाठी. आणि मग मी त्या दिवशी काय आणलं, मी त्या दिवशी पास्ता वगैरे एकदम थोडासा एवढंसंच आणलं. मला कसं दिलं त्यांनी, तर असं काही नाही आहे. पर्स सगळ्या डीमार्टला ती 1000 रुपयाला आहे मस्त. तर इथे बघू शकता पर्स खूपच छान क्वालिटीचे आलेले, 1100 रुपयाला आहे. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. इतक्यात आवरलं माझं, एक्सरसाइज झाली, इतक्यात मी फ्रेश झाली आणि बेडवरचा पसारा आवरायचा राहून गेला, ब्लँकेट वगैरे. तरी थोड्या वेळाने आवरते. आधी कियारा आली स्कूलमधून, तर तिला मी आता जेवण देते. तिचा डान्स परफॉर्मन्स आहे खूप छान आणि तिचा ड्रेस पण मिळालेला आहे. तर मी तो ड्रेस दाखवते आणि उद्या छान रेडी करणार. उद्या आहे तिचा डान्स परफॉर्मन्स, तर बघू कसा करते कसा नाही. वियांचा तर तुम्ही बघितला असेल केम्ब्रिज स्कूलमधला, पण हिचा इथेच जवळ स्कूल आहे, तर तिथेच आहे ती जवळ. आता पुढच्या वर्षी तिला फर्स्ट स्टँडर्डला केम्ब्रिजमध्येच टाकायचं आहे. तर ती मी प्रोसेस दाखवेलच नंतर याची केम्ब्रिजच्या स्कूलची ॲडमिशनची प्रोसेस. तर आता तिला जेवण देते पटापट, त्याच्यानंतर बेड वगैरे आवरणार आणि दुपारचं रुटीन दाखवणार तसं. आणि संध्याकाळी डीमार्टला जायचं आहे. तर तुम्ही म्हणत असेल तू तर दाखवला व्हिडिओ, तिथे का नाही घेत जात तू किराणा वगैरे करायला. तर किराणा करायला मला महिन्याचं मी तिथेच जाणार आहे, पण मला ना भांडे वगैरे असं वेगळं काही वस्तू बघायच्या. आता डीमार्टला सगळ्या वस्तू आहे, कपडे सगळंच आहे. तर म्हटलं चला काय नवीन आलं काय नाही ते बघू आपण. तर आज संध्याकाळी जायचं आहे आणि तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे सगळं. तर चला आधी तिला जेवण देते आणि त्याच्यानंतर बोलते. इथे ना कपडे धुतले होते, जेवण इतक्यात झालं, कपडे धुतले होते, आता कपडे वाळत करून देते. त्याच्यानंतर बेड आवरायचं आहे. तर चला कपडे वाळत करून झाले आहे. आणि इतकं ऊन आहे ना बापरे. आपला हा पोरचा दरवाजा आहे ना तो बंदच ठेवावा लागतो, नाही तसे गरम वाफा येतात. कारण पुढे रस्ता आहे ना, नको की याला. आणि आज केस पण विंचरले नाही, जसे मोकळे सोडले तसंच आहे. चला आता बेड आवरून घेते आणि कियाराचा ड्रेस दाखवते उद्याचा कोणता आहे. चला चल कियारा, दरवाजा लावून घे. चल तर हे असं लावून घ्यायला लागतं. जा विहान अभ्यास कर. आता विहानची एक्झाम आहे, त्याला मी रोज म्हणते की अभ्यास कर, आल्यानंतर थोडा अर्धा तास लगेच क्लासला जावं लागतं 4:30ला. आता 4 वाजले आणि आम्हाला पण थोड्या वेळाने निघायचं आहे 5-6 वाजता. तर चला आता मी बेड आवरून घेते. डीमार्टला जाऊन असे आहे 900चे कवर हे. तर हे असे ब्राऊन कलरचे असे सेम फरवाले जर मला दिसले डीमार्टला वेगळ्या कलरचे, म्हणजे स्पेशली ब्राऊन किंवा मग अशा बेज कलर मध्ये भेटले तर मी घेणार आहे. कारण ना मला खूप आवडले आणि की छान पण दिसत, मळत नाही काही नाही. आणि आपले हे कापडे असतात लगेच मळून जातात आणि ना धुतले म्हणजे डाग झाले की ती निघतच नाही, धुतले तरी एकदम. पण हे इतके छान आहे आणि कळत नाही मळालेले आहे की नाहीये, इतके छान दिसतात. तर मग हे ब्राऊन कलर आहे, याच्यामध्ये वेगळे कलर भेटले तर तुम्हाला आज दाखवेल मी डीमार्टमध्ये तिथे असली तर असं. चला इथे बेड तर आवरून झालेला आहे आणि केअरचा टॅब आता बंद करू ना. झोपते ना तू, घे झोपून. हे बघ टॅब आहे हा.
तर चला आता कियाला ते इथे झोपून घेणार, बियांना अभ्यास करणार आता थोड्या वेळाने, आणि मी तुम्हाला ड्रेस दाखवते कियाला. तर कियाराचा ड्रेस दाखवते तुम्हाला कसं आहे. तर हे ब्लाऊज आहे असं छोटंसं, इतकं छान येतो ना तिला. उद्या जेव्हा रेडी करेल ना मी तेव्हा तुम्ही बघणार, तिला पूर्ण रेडी करू आपण छानपैकी, म्हणजे तुमच्यासोबत सगळं शेअर करणार. तर असं ब्लाऊज आहे मस्त येलो कलरचं, ब्राईट येलो कलर आहे आणि इतका सुंदर दिसतो तिच्यावर. तर हा येलो कलरचा ब्लाऊज, ही ओढणी टाईप आहे, म्हणजे त्या पूर्वीच्या नाही का काय म्हणतात रामायणमध्ये वगैरे अशा त्या मुली असायच्या. इथे साईडला आंबाडा, श्रीकृष्णाच्या मालिकेत वगैरे तुम्ही बघितला असेल, इथे आंबाडा बाजूला एक साईडला, आणि त्याला गजरा, हातात गजरे, असा लुक असतो तो, तसा लुक करायचा आहे, अप्सरासारखा एकदम छानपैकी. तर इथे असं हे आता कळणार नाही, असं खालचं आहे बघू शकता, आणि हे असं येणार इथे, म्हणजे धोती म्हणू शकतो आपण त्याला, या अशा पद्धतीचं आहे. तर असा ड्रेस आहे तिचा. आता मस्त उद्या इस्त्री वगैरे करून छानपैकी घालणार. तर हे ड्रेस पण तिला स्कूलमधूनच मिळाले आहे. तर दरवर्षी मिळतात स्कूलमधूनच, काय म्हणतात आपला युनिफॉर्म मिळतो, डान्सचा कॉस्ट्यूम. तर असा मिळालेला आहे. तर आता थोड्या वेळाने, आता किती, आता 5:30 वाजले आणि थोड्या वेळाने 6 वाजता जायचं डीमार्टला. तुम्हाला सांगितलंच आहे मला तिथे काही वस्तू बघायच्या आहे वगैरे, भांड्यांमध्ये वगैरे, कारण भांडे खूपच छान मिळतात, तेव्हाच सांगितलं. आता थोड्याने लिस्ट करेल मी काय काय वस्तू आणायच्या. 1-2 वस्तू ना आपल्या घरातल्या पण आणायच्या आहेत, म्हणजे आपलं लिक्विड संपले आपलं याचं भांड्यांचं, तिथे ते आणायचं आहे. आणि 1-2च वस्तू किराणा तर मी जाणार आहे आपल्या मार्केट यार्डला, तुम्हाला दाखवला व्हिडिओ, तिथे मी किराणा ह्यावेळेस भरायला जाणार आहे, म्हणजे पुढच्या वेळेस पुढचा किराणा. तर तो मी तुम्हाला दाखवेल कसा होलसेल मिळालेला आहे आणि कसा घेतला आहे. तर बरेच मला कमेंट आले म्हणजे त्याच्यावर की काही होलसेल मिळत नाही, खूप जास्त घ्यावं लागतं दुकानदारांसाठी. आणि मग मी त्या दिवशी काय आणलं, मी त्या दिवशी पास्ता वगैरे एकदम थोडंसं एवढंसंच आणलं, मला कसं दिलं त्यांनी. तर असं काही नाही आहे. तर एक कमेंट आली, काय नाव होतं, बालू काहीतरी आहे, काहीतरी काय माहिती आहे, माझ्या ह्याच्यात कमेंट आहे ती. ते बोलले की काही होलसेल भेटत नाही आणि बल्कमध्ये घ्यावं लागतं, फ्रुट्स पण बल्कमध्ये घ्यावं लागतं. पण मग आम्ही घेतो तिथे, तुम्ही जाऊन तर बघा, तुम्ही तिथे फिरा कसं काय आहे. जर मी गेली आणि मी दाखवलंय त्यात काहीतरी असेलच ना. मी घेतलंय, पास्ता घेतला होता, पापड घेतले होते, ते थोडी बल्कमध्ये घेतले होते मी, एकच पापडाचं पॅकेट आणलं, 2 पास्ताचे पॅकेट आणले. तर मग मला बल्कमध्ये द्यायला पाहिजे ना त्यांनी, कसं काय सिंगल दिलं त्यांनी. तर असं काही नाही, ते सिंगल पण देतात, होलसेल भाव देतात. जसं पास्ताची पुडी आहे ती मॉलमध्ये 25ला भेटते, ती पाव किलोची, आणि तिथे मी 20 रुपयालाच आणली आहे. पापड म्हणजे पापड कितीला भेटतात, 100-150ला भेटतात. तर ते तिथून मी कितीला आणले, फक्त 65 की 60 रुपयाला आणलेले आहेत. म्हणजेच ज्या मी 2-3 वस्तू तिथे मॉलमध्ये 400 रुपयाच्या घेतल्या असताना, इथे मी 250 रुपयाच्या वस्तू आणल्या त्या दिवशी. हा फरक आहे मार्केटचा. तर मी जर तुम्हाला माझा व्लॉग बघायचा नसेल तर नका बघू. ज्यांनी मला कमेंट पाठवली त्यांना सांगायचे मला की तुम्हाला नसेल आवडत बघायला तर नका बघू, कारण माझी यूट्यूब फॅमिली आहे, माझ्या नवीन मैत्रिणी झालेल्या आहे आता जस्ट, आणि त्यांना मला जिथे होलसेल मिळतं, मला स्वतःला असं वाटतं की माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण कळलं पाहिजे की नाशिकमध्ये कुठे होलसेल, कुठे काय काय छान वस्तू, कुठे फिरण्याच्या जागा आहेत त्या बघायला मिळाव्या, म्हणून मी व्लॉग करते. आणि माझं काही असं नाही की हे दुकान दाखवू ते दुकान दाखवेल किंवा इथे होलसेल मिळेल तिथे होलसेल, असे माझे व्लॉग नाही, माझे डेली व्लॉग आहे. आणि त्या कमेंटमध्ये काय बोलले की म्हणे घर, बाल्कनी आणि ते दाखवते आणि ते मार्केट दाखवते. अरे मार्केट म्हणजे माझं घर म्हणजे मी दाखवते, म्हणजे माझी डेली लाईफ मी शेअर करते नेहमी, माझी डेली व्लॉग्स आहे, त्याच्यात मी रेसिपीज दाखवते, ट्रॅव्हलिंग दाखवते, नंतर मार्केटचं दाखवते, फॅशनचं दाखवते, स्किन केअर दाखवते. म्हणजे डेली लाईफमध्ये मी ज्या ज्या गोष्टी माझ्या घडतात त्या मी सगळ्या शेअर करते यूट्यूबला. तर त्याच डेली लाईफ मी सगळं शेअर करते, तेच दाखवते मी नेहमी.
पण मग तुम्ही माझे मागचे व्लॉग जाऊन बघा. ज्यांनी मला कमेंट पाठवली ना त्यांना मी खास बोलते, तुम्ही माझे मागचे व्लॉग जाऊन बघा की मी कोणकोणते व्लॉग केलेले आहे. पावसाळ्यामध्ये मी गेलेले आहे, रानभाज्यांचे व्लॉग केलेले आहेत. नंतर त्याच्यानंतर आम्ही आता कर्नाटक वगैरे सगळ्या म्हणजे साऊथ इंडिया ट्रिपला गेलो होतो ते व्लॉग केलेले आहे. घरातले व्लॉग दाखवते मी, घरातली साफसफाई दाखवते, क्लिनिंग दाखवते, माझी डेली लाईफ जी जी मी शेअर करते सकाळपासून ती मी शेअर करते, माझ्या मुलांचं दाखवते, सगळं शेअर करते. आणि तुम्ही म्हणता की काय बाल्कनी काय घर दाखवते आणि व्लॉग करते, तर मग मी दाखवणार माझी डेली लाईफ. आणि मला आवडतं माझी डेली लाईफ शेअर करायला माझ्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्या मैत्रिणींना. तर अशी मला काही कमेंट आल्या, तर तेच शेअर करायचं होतं मला माझ्या ज्या मार्केट यार्डच्या व्लॉगला. तर तुम्हाला नसेल बघायचं तर नका बघू, कारण कसं एक व्यक्ती पुढे जातोय, एक पुढे काहीतरी करतोय, पुढे जातोय हळूहळू. सगळ्या गोष्टी तुम्हाला कसं माहिती की मी व्लॉग करायला जाते तिथे किती कठीण सगळे बघतात आपल्याकडे, आपण व्लॉग करतोय आणि सगळे असे याच्याने बघतात आणि आपण व्लॉग करतोय, किती कठीण जातं एखाद्या व्लॉगरला व्लॉग करणं. तरी मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी मी करते सगळे व्लॉग नाशिकमध्ये. आता नाशिकमध्ये जास्त व्लॉगर नाही आहे, असतील पण ते इंस्टाग्रामवर वगैरे जे छोटे छोटे व्लॉग असतात ते व्लॉगर आहेत, इंस्टाग्रामवाले आहेत, रील्सवाले. तर जास्त व्लॉगर दिसत नाही. आणि मग लोक कसे बघतात असे व्लॉग करताना वगैरे, ते व्लॉग करताना बघणं वगैरे लोकांचं. तरी त्याच्यात मी व्लॉग करते तुमच्यासाठी, एकदम छान छान व्हिडिओ घेऊन येते. होलसेल जिथे आहे ते दाखवते नेहमी, आणि माझं डेली लाईफसुद्धा दाखवते घरातलं. 2 लहान मुलांना सांभाळून मी डेली व्लॉग करते, त्यांचा अभ्यास घेऊन घरातलं सांभाळून वैभव हॉस्पिटलला जातात, तर त्यांचा टिफिन वगैरे सगळं त्यांचं आवरणं सगळं करून मी माझं डेली व्लॉग करत असते. आणि तुम्हाला काय माहिती की व्लॉग करायला, एडिट करायला 2-2 तास लागतात, किती मेहनत लागते. आणि तुम्ही डायरेक्ट एका कमेंटमध्ये बोलून आणि मोकळे होतात, तुम्हाला सोपं जातं की एक कमेंटमध्ये डायरेक्ट बोलायचं आणि डिमोटिवेट करायचं एक दुसऱ्याला. तर असं नका करू प्लीज. तर मला तेच म्हणायचं होतं, बाकी काय नाही. तर तरी मग मी पुढे जात राहणार. मला आवडतं माझी डेली लाईफ दाखवणार. माझ्या मैत्रिणी आहेत यूट्यूबवर, आता यूट्यूबवर नवीन फॅमिली झालेली आहे माझी, तर त्या फॅमिलीसाठी मी व्लॉग करणार छान छान. आणि तेच बोलायचं होतं. तर चला आता मी चहा पण ठेवते आणि ज्या ज्या वस्तू आणायच्या ना त्या पण लिहून घेते. डीमार्टला जाऊ, मस्त वस्तू बघू काय काय आलेल्या आहेत आणि तेच दाखवेल. चला, तर आता वाजले संध्याकाळची 5 आणि इथे मी चहा ठेवलेला आहे. तर आता ना थोड्या वेळाने डीमार्टला जायचं आहे आणि तिथे ना लागणाऱ्या वस्तू घेऊन यायच्या किराण्यामधल्या, म्हणजे चहा पावडर वगैरे 2-3 वस्तू आणायच्या आहे. तर मग माझ्याकडे ना असं डायरी आहे, मी इथे फ्रीज मॅग्नेटलाच डायरी ठेवलेली आहे. फ्रीज मॅग्नेटच आहे हे, तर तिथे मी लिहून घेते काय काय लागतं काय काय नाही. मग तेवढीच वस्तू आणते, तर कारण तुम्हाला माहिती डीमार्टला गेलं की आपण एक वस्तू घ्यायला जातो, त्याच्यावर 10 वस्तू घेऊन येतो. त्याच्यामुळे आता इथे लिहून घेते काय काय संपलेलं आहे. चला, तर आता इथे ना लिहून घेते मी काय काय लागतं. तर पावडर, नंतर कसं आपलं भांड्यांचं लिक्विड, विम लिक्विड आणि अजून काय लागणार आहे. अशा 3-4 वस्तू आणायच्या मला, जास्त काही नाही. आता जसं आठवलं तसं लिहून घेते आणि मग थोड्या वेळाने निघायचं आहे विहानगीला क्लासला. आणि शेंगदाणे वगैरे असं घेऊन यायचे. शेंगदाणे तर एवढा लिहिलंय. आता अजून जर आठवलं तर तेव्हा लिहिते मी, जसं इथे लिहून ठेवते आणि मग हे फाडून घेऊन जाते जाताना. असं लिहून जातं इझी एकदम. तर ह्या पद्धतीने मी माझं किराण्याचं मी पूर्ण भरून ठेवत नाही एकदाच, कारण मग ना एकदाच आमच्याला खूप वस्तू होऊन जातात. तर मी तुम्हाला मागचा व्हिडिओ दाखवला होता आपलं मार्केट यार्ड, तिथे पण किराणा भरपूर घेतो. तर आता पुढच्या डाळी वगैरे तिथून घेऊन येईल. फक्त डीमार्टला आम्हाला ना अशा भांडे वगैरे अशा वस्तू बघायच्या आहे, त्याच्यामुळे मग तिथे चाललोच आहे ना. तर मग म्हटलं तेल वगैरे घेऊन येऊ, 2-3 वस्तू घेऊन येऊ, पूर्ण किराणा नाही भरायचा. आता पूर्ण किराणा भरायचा तर मार्केट यार्डला तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलाच आहे मागचा, तर तिथे जाऊन मी भरणार पूर्ण किराणा. म्हणजे जसं घरातल्या काही काही वस्तू लागणाऱ्या डाळी वगैरे,
जे मोठे मोठे आहेत ना डाळी, तेल वगैरे असं ते सगळं एकदाच. आता मी तेलाची पिशवी पण इथून 2च घेऊन येईल, जास्त नाही घेऊन येणार. बाकी डाळीचं पीठ संपलंय ना ते आणेल, शेंगदाणे आणि विम लिक्विड एक छोटं पॅकेट आणेल, फक्त चहा पावडर बस एवढंच घेऊन येईल, 3-4 वस्तू. बाकीचं मग एक्स्ट्रा बघायचं आहे तिथलं कसं कपडे वगैरे किंवा मग बॅग, म्हणजे तिथल्या दुसऱ्या वस्तू बघायच्या म्हणून आम्ही आवडलेला आहे. टी-शर्ट घातला नेहमीचा आणि माझी जीन्स घातली. तर इथे असं आवडलेलं आहे. गरम झालं कारण मी ना इतक्यात घर आवरून काढलं आणि दळण टाकलं होतं. वैभव आणखी यायला गेले दळण आणण्यासाठी. तर आता निघू डीमार्टमध्ये. 2-3 वस्तू आणायचे, बाकी दुसरंच एक्स्ट्रा बघायचे, भांडे वगैरे काय आले नवीन किंवा काय ऑफर आहे, रंगपंचमीचे काय काय आलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार मी आज. तर असं घर बघू शकता आवरून घेतलेलं आहे पूर्ण. आणि आता वाजले बरोबर 6 आणि आता निघू. तर कियाराला पण घेऊन जावं लागेल कारण विहान नाही आहे, म्हणजे आई आहेत पण आई कशी आराम करता, मग म्हटलं जाऊ ते घेऊन जाऊ. नाही तर कियारा ती खूप मस्ती करता आईंजवळ, त्याच्यामुळे म्हटलं कियाराला आज घेऊन जाऊ. तर असं. आणि पर्सने नेणार आहे, मेन म्हणजे पर्स नेली ना तर तिथे ठेवावं लागते आणि मग त्यापेक्षा ठेवावं लागते किंवा मग ते लावून घ्यावं लागतं. त्यापेक्षा पर्सच नेत नाही, असंच मोबाईल नेणार खिशामध्ये टाकून. आणि एक स्कूटी थोडंसं सामान आणायचं तर मग स्कूटीच्या डिक्कीमध्ये 3-4 वस्तू बसून जाणार आणि पिशवीच नेत नाही. तर असं म्हटलं चला जाऊन येऊ डीमार्टला, खूप कधीच गेलो नाही. चला आता निघते, त्यावेळेस बोलते तुमच्याशी. आपल्याला हे करायचं, पेट्रोल भरावं लागेल. इकडून जायचं का पेट्रोल भरून? तिकडून नाही का रस्ता? तर इथे कियाला तर थांबते तू आजीजवळ. आणि मग हे कशाला घेतलं? पण मग तिथे नाही अलाउड मध्ये. हा याच्यात ठेवावं लागेल डिक्कीत, हातातच घ्यायचं, माझ्याकडे द्यायचं नाही. तर असं मस्त सनसेट तर होईलच लवकर. असं झालेलं वातावरण. आता उन्हाळा सुरू झाला आहे, खूप गरम होत आहे, तर लवकरच सुरू करावं लागतील सगळे पदार्थ उन्हाळी. तर तुम्ही काय काय करणं, म्हणजे तुम्ही काय काय करता पहिले तर मला नक्की कमेंट करून सांगा उन्हाळ्यामध्ये. मी तर उडदाचे पापड वगैरे लास्टला करते, पण ह्यावेळेस मी तर नागलीचे पापड, वेपर्स, चकल्या वगैरे सगळंच करायचं आहे. चला. तर आता आम्ही चाललेलो आहे डीमार्टला. आपल्या इकडचा डीमार्ट काय म्हणतात, आपलं मेडिकल कॉलेजच्या तिकडचा डीमार्ट, तिकडे चाललेलो आहे. आणि तिथे म्हणजे ते खूप मोठं आहे आणि पाथर्डीचं थोडंसं लहान आहे डीमार्ट, पण हे खूपच मोठं आहे मेडिकल कॉलेजच्या तिथलं. तर आता आम्ही चाललेलो आहे गाडीवर, 2 व्हीलरवर चाललो आणि विहान तर क्लासला गेलेला आहे आणि आम्हीच चाललेलो आहे. तर बघू तिथे काय काय वस्तू आहे. तिथे ना मला पर्स बघायला आवडतात, भांडे बघायला आवडतात, इतर गोष्टी म्हणजे किराणा सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी बघायला आवडतात मला डीमार्टला, कारण खूपच छान आहे. आता रिसेंटली माझ्या लॉन्ड्री एरियामध्ये मी बास्केट्स घेतल्या, ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि ह्या वेळेस बघू आता काय येतं काय नाही, बघू आता. तर चला, आता मेडिकल कॉलेज आलेलंच आहे समोर आणि इथे आहे डीमार्ट. चला. डीमार्टला आली आणि मागे बघू शकता सनसेट इतका छान झालेला आहे ना, खूपच मस्त. तर चला, आज एवढी काही गर्दी नाही, बघू शकता गाड्या एकदम कमी आहे. तर बघू आता काय काय रंगपंचमीचं वगैरे आलेलं आहे. इथे चहा पावडर आहे नॅचरलवाला, रेड लेबल, तोच घेतले. तर इथे 160 प्राईस, म्हणजे डीमार्ट प्राईस 145 परवडतो तो. विहान एक ओरिओ घेऊ बघा. तर इथे डीमार्टमध्ये आलेले आहे आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 2-3 वस्तू घ्यायचे, चहा पावडर आणि लिक्विड वगैरे. आणि विहानला ना आता साठी खायला म्हटलं हे घेऊन घेऊ ओरिओ, तर त्याला पिंक कलरचा ओरिओ खूपच आवडतो, स्ट्रॉबेरीवाला.
तर तो घेऊन घेते. कियाराला मी सांगत होती की तुला पाहिजे का, तर ती म्हणे नाही नाही मला नाही पाहिजे. तिच्या कसं वेगळ्या डिमांड असतात आणि तिच्याकडे चिठ्ठी आहे तर ती मला सांगते आता काय घ्यायचं आता काय घ्यायचं, तिला खूप आवडतं. आणि तिथेच वैभव म्हणायचं तुला गॉगल घ्यायचा का, म्हणे नाही मला नाही घ्यायचा. तिला ना दुसऱ्या गोष्टी घ्यायच्या असतात. बघू आता काय घेते पुढे, कारण तिला माहिती असतं कुठे काय आहे. इथे खेळण्या पण मिळतात सगळं मिळतं, तर ती आता बघणार. तर इथे मला ना शेंगदाणे घ्यायचे होते, तर मी बघितलं शेंगदाणे, तर त्याचा भाव भरपूर म्हणजे जास्त वाढलेला आहे शेंगदाण्याचा आता. पण मग घरी होते म्हटलं जाऊ दे आता नाही घेत. मी मार्केटला जेव्हा जाईल ना मार्केट यार्डला तेव्हाच मी सगळा किराणा भरून आणणार. तर अशा 2 गोष्टी घेतलेल्या आहे मी इथून. आणि आता आपण बघू पुढे काय काय आहे. चला, काय पाहिजे तुला? अभ्यास वही बुक घ्यायची तुला? ए वाव किती छान ड्रेस आहे. हे बघ किती मस्त आहे. तुला फॅशन शो साठी छान आहे. वाव किती छान छान ड्रेस आहे कियाराला, मस्त आहे. तुला अशा 2-3 वस्तू घेतल्या म्हटलं तुला बघू काय. रंगपंचमी चालत नाही ना यावेळेस काही, पुढे असेल त्या साईडला. आहे वाव मस्त आहे, छान आहे. डोरमॅट छान आहे. हा उशीचे कवर इथून मी घेतले होते, उशीचे कवर बरोबर. तर इथे बघू शकता उशीचे कवर. बघू शकता डीमार्टला अशी कवर आहे उशीचे मस्त फरवाले, खूप छान छान आहे. हे छोट्या कवर आहे आणि हे मोठे आहे, तुम्हाला दाखवते मी. इथे बघू शकता अशी उशीचे कवर मी अशी घेतलेली आहे घरी, ग्रे कलरची घेतलेली आहे. तर इथे हा कलर आहे बेज कलर, मस्त. 179ला आहे. मला फ्रॉक्स बघायचे, मागच्या वेळेस पण आले होते पण काय भेटले नाही. बघतो आता. शूज मुलींचे तर हे भारी भारी, पण मुलांचेच भेटत नाही. तर इथे ना आता हे मुलींचे पण छान आहे, क्रॉक्स वगैरे मस्त आहे, भारी आहे क्रॉक्स. वाव फक्त 325ला आहे. कोणती ग कियारा, कोणती? मस्त आहे ना लहान बाळ. अगं बाळ ना असते ती, इथे तू त्या यांना घ्यायची. इथे ना अशा वस्तू पण खूप छान भेटतात, मस्त कंगे वगैरे, क्लिप्स DIY मध्ये भेटतात, वस्तू भेटतात आता छान छान. तुम्ही क्लिप करू शकता जर तुम्ही लावत असेल तर, मस्त आहे एकदम. फक्त 59 रुपयाला काय बघू शकता. असे कानातले, थांबा इथून चीज वगैरे बघू आपण. हा घेऊन बघू ना कसं. ते बाय वन गेट वन. हे बघ चीज, पिझ्झा चीज असं मोठं भेटतं. ही वाव चेअर किती छान आली आहे. हा भारी आहे आपलं पोर्च. चेअर इतक्या भारी आलेलं आहे. तर अशी चेअर बघू शकता किती छान आहे, मस्त आहे. बघू शकता या पद्धतीच्या शकता अशी चेअर आहे, मस्त आहे. तर मी ना अशा बास्केट घेतल्या आहे लॉन्ड्रीला, मागच्या वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याच होत्या. बघू शकता अशा ब्ल्यू कलरच्या घेतल्या. तर यात एवढे कलर आहे, 499ला आहे. बघू शकता
वाव, किती छान आहे रेड कलर. तो तुझा ड्रेस ना तुम्ही बघू शकता पर्स खूपच छान क्वालिटीचे आलेले, 1100 रुपयाला आहे. अशी इथे ब्लॅक पण आहे मस्त, बघू शकता ब्लॅक आहे. आणि ना म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या आलेल्या आहेत पर्स सगळ्या डीमार्टला. ती 1000 रुपयाला आहे मस्त. बघू शकता इथे मस्त आहे. बघू शकता किती छान आहे हा कलर. मस्त. बाउल, वाव कप किती छान आहे. येलो कलर किती मस्त आहे. मग बघू शकता किती सुंदर आलेला आहे. नंतर हा येल्लो, अजून नाही इथेच घ्यायला, इथे मला इथेच मग जास्त आवडतं. अरे आज घेतलेला 3D येत होतं. हा पण हा पण ना, हे पण ना किती छान आहे. हा पण हा किती मस्त आहे. कप आहे हा, तुम्ही पण वापरू शकता. अशी बाई दोन अशी घेऊन पण नको आता सध्या घेतलाय. एअर फ्रायर कडे बघायचंच नाही. तुला पाहिजे का? पण बघू शकता इथे भांडे, मला भांडेच खूप आवडतात. पातेलो वगैरे खूप छान देतात आणि असे ब्लॅक पर्लचे टिकतात भांडे. बघू शकता हा पॅन कितीला आहे, 465लाच आहे. असे मला खूप आवडतात असे भांडे. आता माझ्याकडे अशी कढई आहे, तेव्हा 350ला घेतली. तर अशी हंडी पण घेतलेली मी, तेव्हा 400लाच घेतली. आता 649ला आहे. हे पण मस्त आहे पातेलं, 499ला आहे. छान. अशी कढई माझ्याकडे आहे ही अशी. बघू शकता असं कुकर पण आहे माझ्याकडे, खूप युजफुल आहे. सोनी गिफ्ट भरून घेत होतं हॉटेलचं. आणि एवढंच कुकर छान आहे, एकदम मस्त, घासायचं ताण नाही. ब्लॅक पर्लचं ना, मला डीमार्टची भांडीच खूप आवडतात. तुम्ही बघू शकता अशी. आणि ब्लॅक पर्लची खूपच छान असतात, जसं ब्लॅक पर्लचं हे अशी खूप टिकतात असे भांडे. आता 2-3 वाजता घेऊन झाले. आता जाऊ लेदो काय बघता बघू. काय बघताय? पिचकारी पण कलेक्शन कमी आलं ना यावेळेस. पिचकारी एवढेच उरले. ते मागच्या वेळेस काय बघितलं होतं आपण, हे हे खूपच छान क्वालिटीचे हो. हे ना मस्त आहे. हा हे बघ, हे किती छान आहे. चांगले आहे ना क्वालिटीचं, एकदम भक्कम. नाही ना, वेगवेगळे आहे ना. भारी आहे पण ना. का आहे का असं? एक आहे ना असं पण आहे ना, असं पण चटणी आहे.
ऐकलं का? हे पहा ना, अशा डिश घ्यायच्या. पाववडा सँडविच वगैरे खायला. बघा ना, पाववडा सँडविच खाण्यासाठी बा हे चटणी द्यायची आणि पाववडा. किती छान आहे. 74 रुपयाला आहे. मस्त आहे ना अशा प्लेट. तर मी ना अशा डिश घेते, वडापाव वगैरे चटणी म्हणजे असं खाण्यासाठी खूप छान युनिक वाटल्या. 4 घेते अशा. तर झालेली आहे खरेदी. आता चला जाऊ. तर इथे झालेली खरेदी. आली होती 2 वाजता घेऊन चालली आहे तेव्हा बसतो असंच होतं डीमार्टला. तर आताशी गर्दी वाढली आहे. तर मग ना उशी कवर मला ना मागच्या वेळेस ब्राऊन घेतले होते तेव्हा मला कमेंट्स आल्या होत्या. आता मी बेज कलरची घेतलेली, ते पण आमच्या पलंगाला मस्त मॅच होती. तर म्हटलं आदलून बदलून घालण्यासाठी छान आहे. तर मग मी घेऊन टाकले. तर डीमार्टला भेटलं तशी तुम्हाला घरी गेलं दाखवतेस काय काय घेतलं. तर अशी झालेली खरेदी डीमार्टची. घरी आलेल्या खूप उशीर झालेला होता. तर घरी आलेल्या स्वयंपाक झाला, मस्त जेवलो. डिशवॉशरला इतक्यात भांडे लावून दिले, एक्स्ट्राचे भांडे घासून ठेवले. आणि ते गरम पाणी त्याच्यात मेथी आणि जिरे ठेवलेलं आहे माझ्यासाठी. तर असं स्वयंपाक वगैरे करून सगळं आवडले. किचन बघू शकता. तर इथे मी वस्तू आणलं आहे काय डीमार्टमधून, तर ते तुम्हाला क्विक दाखवते पटकन. चला. तर इथे आता मी डीमार्टमधून काय काय घेतलं ते दाखवते. आणि तुम्हाला मी सांगितलं डीमार्टला मला भांडे किंवा मग असं बेडशीट कवर वगैरे असं म्हणजे ते आवडतं जास्त. तर तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं डीमार्टमधून मी ब्राऊन कलरचे उशी कवर घेतले होते. तर आता ही राशी घेतलेली बेज कलरचे बघू शकता. त्याला ना चेन पण आहे अशी. मागच्या वेळेस दाखवलं होतं, मागच्या वेळेस बोलली होती कुठून. तर हे डीमार्टमधून घेतले 179 रुपयाला, म्हणजे 180ला. त्याला चेन पण आहे. तर असे 2 घेतलेले आहे. तर तुम्हाला बहुतेक डीमार्टला भेटतील, म्हणजे तुमच्या आसपास डीमार्ट असेल तिथे भेटून जातील. तर असे 2 उशी कवर घेतले. त्याच्यानंतर भांड्यांची आवड आहे म्हणून मग हे घेतलं ऑइल ड्रेनचं. म्हणजे भजे वगैरे काही तळून ठेवलं, कुरड्या तळून ठेवलं, खलताट ठेवलं तर तेल बरोबर ड्रेन होईल. किंवा मग फळं वगैरे धुण्यासाठी हे घेतलेलं आहे. नंतर अशा प्लेट घेतल्या वडापाव सँडविच वगैरे खाण्यासाठी. आणि ती चटणी तर मला युनिक वाटल्या. तर तुम्हाला माहिती मला भांडे घ्यायला खूप आवडतं म्हणून माझ्या 4 प्लेट घेतल्या. 100 कितीच्या होत्या, 120च्या होत्या पण 74ला मिळाल्या. ही जाळी 150ला मिळाली. तर असं. आणि बाकी मग तुम्हाला बोलले मी मला 2-3 असं घ्यायच्या. हे घेतलं काय म्हणतात सोयाबीन वडे, बिस्किट, चहा पावडर, तेलाची पिशवी एकच घेतली कारण 2 आहे ऑलरेडी म्हणून एकच घेतली. आणि हे घ्यायचं होतं मला लिक्विड भांड्यांचं. आणि ही डाळ घेतली मिक्स वस्त्रांच्या. बाकी तर मग मला दुसऱ्या वस्तू बघायला आवडतात. पर्स वगैरे इतक्या छान होत्या, मस्त एकदम ब्रँडेड आणि छान क्वालिटीच्या होते. तुम्हाला दाखवल्यास मी. आणि हे उशी कवर मला खूप आवडले होते. मग आता हे बेज कलरचे भेटले म्हणून मी हे घेतले. बाकी चौकोनी उशांचे पण फरचे खूपच आहे. तर म्हणजे छोट्या उशांचे, पण हे मी मोठ्या उशांचे घेतले. आणि एवढं साहित्य घेतलं. तर असं डीमार्टमधून जाऊन छोटीशी खरेदी केली. पण तुम्हाला सगळं दाखवलं मी किती काय काय आलेलं आहे. आणि इथे आहे माझं आता पाणी गरम झालंय, मेथी आणि जिऱ्याचं पाणी. चला आता हे पिऊन घेते. सगळं आवडलेलं आहे. ब्लॉग इथेच एंड करते. आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.
बाय बाय.